ताराबाई भोसले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्यावर अंधार दाटून आला होता. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता. किल्ले पडत होते, सरदार मारले जात होते आणि स्वराज्य संपेल अशी भीती सर्वत्र होती. याच काळात इतिहासाच्या पानांवर एक तेजस्वी नाव ठळकपणे उमटते, ताराबाई भोसले. राजाराम महाराजांच्या पत्नी असलेल्या ताराबाई या केवळ राजघराण्यातील स्त्री नव्हत्या. त्या संकटाच्या काळात उभ्या राहिलेल्या एका धीट नेत्या होत्या. 1700 साली राजाराम महाराजांचे निधन झाले आणि स्वराज्य अक्षरशः पोरके झाले. वारस अल्पवयीन शिवाजी म्हणजेच दुसरे होते. अशावेळी राज्याची सूत्रे हातात घेण्याचे धाडस ताराबाईंनी केले. ताराबाईंनी स्वतःला छत्रपतींच्या वतीने राज्यकारभार करणारी प्रतिनिधी म्हणून घोषित केले. त्यांनी मुघलांशी थेट लढण्याऐवजी शिवकालीन गनिमी काव्याचे धोरण पुन्हा जिवंत केले. मराठा सैन्य छोटे छोटे तुकडे करून मुघल छावण्यांवर अचानक हल्ले करू लागले. औरंगजेबाला जिंकलेले प्रदेश सांभाळणे अशक्य झाले. इतिहासकार नोंद करतात की या काळात मराठ्यांनी मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांमध्ये चौथाई आणि सरदेशमुखी वसूल केली. म्हणजेच ज्याला औरंगजेब जिंकलेला प्रदेश म्हणत होता, तिथे प्रत्यक्षात ताराबाईंचा प्रभाव होता. हीच खरी बदलाची सुरुवात होती. ताराबाईंनी फक्त आदेश दिले नाहीत, त्या स्वतः किल्ल्यांवर फिरल्या, सरदारांचे मनोबल वाढवले आणि स्वराज्य अजून जिवंत आहे हा विश्वास लोकांच्या मनात रुजवला. औरंगजेबासारखा बलाढ्य सम्राट 7 वर्षे महाराष्ट्रात अडकून पडला, हे ताराबाईंच्या नेतृत्वाचेच फलित होते. नंतरच्या काळात राजकीय संघर्ष झाले, सत्ता बदल झाले, पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ताराबाई नसत्या तर कदाचित मराठा साम्राज्य त्या काळातच संपले असते. त्या केवळ इतिहासातील एक राणी नव्हत्या, त्या होत्या परिस्थितीला बदलणारी शक्ती.